मेंगी नाही येडी अवलाद नाही आम्हा तोंडीनं हिनं तिचा दगडा शोध मिळून ना तिच्या नवऱ्याला मारून टाकलं. अब काय बिघडवलं होतं त्या पोरांत त्यानं काय काय नाही केलं त्यासाठी. त्यानं त्यासाठी 17 करोड रुपयाचा पॅलेस बुक केला. तो घरच्यांनी का प्रायव्हेट प्लेननं बोलवणार होता. तो मार आणि बड्डे केला. तो थोबार बी नाही तसं तो अवकात बी नाही. त्यानं तेवढं केलं त्यासाठी तो दगडा शोध मिळून त्याला मारून टाकलं. का काय बितात असं त्याच्या मायबापावर त्याला मारून टाकलं. तो ना काय बिघडलं होतं त्यानं खरं तो. आणि तो घरच्याला मला एक सांगण्याच्या पोरगीच्या घरच्याला तुम्हाला माहिती आहे तुमची पोरगी अशा गुणाची अशी फालतू आहे. तिचं चक्कर चालू होते अशी वागते तर कशाला तिचं लग्न लावून दिलं तर कशाला तर जिंदगी बरबाद केली राहू ना. आणि तिच्या दगडाला मला सांगायचं काय नाव त्या मेंग्याचं चेतन चौधरी. अरे मेंग्या तिला घेऊन पळून जायचा तिचा हूच आटायचा. पण तो असं नसतं तिला घेऊन पळून गेला असतं तू तर त्याचं ते मेलं नसतं आता राहून तर मेंग्या हो राहू ना. त्या पोरगीला मला एकच सांगणं कुठे फेडशील मग तू हे पाप कुठे फेडशील ना. काय काय नाही केलं त्यानं तो असाची. अव तुला जर पहिल्यापासून तो दगडा होता पहिल्यापासून तो चक्कर चालू होतं पहिलं तो मग तो घरच्यांना सांगायचा ना का मग मला दुसरं कोणी आवडतं मला लग्न नाही करायचंय म्हणून. ना मेंगे राहणं मग खरं लग्न काढून ना भरोसा उठला यार मग लग्न होऊन खरं भरोसा उठला डायरेक्ट. अरे मला तर मी तर एवढू सकाळच्या मग छोटे छोटे तुकडे केले ना मला कोणी बी चोर खिशात भरून टाकन. मला तर जनामात बी भरायची गरज नाही यार राहण्यात. कारण यार जमानाला खराब यांना शिक्षा झालीच पाहिजे ना दोघा मेंग्याला राहण्या.